हाय हॅलो नमस्कार. मी मंगल रामकृष्ण आरे. आज आपण उपवासासाठी एक अगदी पारंपरिक साधी आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी चवीलाही अप्रतिम लागते. उपवासात पोटभर अन्न समाधानकारक जेवण हवे असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी सर्वप्रथम 1 वाटी वरईचा तांदूळ म्हणजे भगर ही घेतली. ही छान अशी कढईमध्ये भाजून घेतली. तेल तूप काही घालायचं नाही, तशीच भाजून घ्यायची. अगदी तिचा कलर पांढरा झाला पाहिजे अशी भाजून घ्यायची. त्यानंतर थंड करायची. त्यानंतर भात शिजण्यासाठी आपण पाणी ठेवूया पातेल्यामध्ये. 1 वाटी भगर होती तर 2 वाटी पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि त्याला उकळी येऊन द्यायची. थोडंसं असं तेल घालायचं. एकदम भात असा मोकळा होतो तेल घातल्यामुळं. त्यामुळं नक्की तेल घाला. त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत आपण भाजून घेतलेलं वरईचा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 पाण्याने. हे बघा असं पाणी निघतं, त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचा. आता आपल्या पाण्याला उकळी आली, त्यामध्ये हा वरईचा तांदूळ घालायचा. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे. अगदी सुटसुटीत होतो असा भात, त्यामुळे मी सांगितलेले प्रमाण बरोबर करा. 1 वाटी भगर असेल तर 2 वाटी पाणी वापरा, म्हणजे भात चिवट होत नाही. अगदी मोकळा भात होतो. हे बघा. आता काही नाही, याला आपण थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आपोआप भात शिजतो. आणि आपण भगरही भाजून घेतलेली, त्यामुळं खूप काही वेळ लागत नाही. आता आपण यावर छान मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून आपण आमटी बनवायला घेऊया. हे बघा वाफ पूर्ण दडपला अशी झाकण ठेवायचं यावर. खूप साधी सोपी रेसिपी. आता आपण यावर झाकण ठेवू. हे बघा आणि आता आमटी बनवायला घेऊ आपण. याला मी दुसऱ्या गॅसवर ठेवते. वरी हा उपवासात खाल्ला जाणारा हलका आणि पचायला सोपं धान्य प्रकार आहे. शेंगदाण्यात प्रथिने, चांगले फॅट्स आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी हे संयोग केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. गरमागरम तूप घालून खाल्यास याची चव आणखी खुलून येते. त्यामुळं नक्की एकदा ट्राय करा. आता आपण भाजून घेतलेल्या वरईच्या कढईमध्येच गॅसवर ठेवू. तर आपण देऊ कढई थोड्या वेळ. त्यामध्ये तेल घालू. थोडंसंच तेल घालायचं, खूप काही नाही. तेल तापलं की यामध्ये ठेचून घेतलेले मिरचीचा ठेचा घालायचा. जर तुम्ही जिरा खाता असाल उपवासासाठी तर जिरं पण घालू शकता. तर मी ही ठेचून घेतलेली मिरची, यामध्ये काही नाही, फक्त ठेचून घेतलेली मिरची ही छान अशी तेलामध्ये परतून घेऊ. आम्ही उपवासासाठी फक्त मिरचीच खातो आणि मीठ. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू. छान असं मिक्स करून घेऊ. हे बघा तेलामध्ये छान मिरची फ्राय करायची अशी. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा घालून घेऊ. हे बघा मी इथं छोटे 2 बटाटे घालून फोडून घेतलेले हातानेच. हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आणि यामध्ये शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक केलेले ओबडधोबड वाटलेले शेंगदाण्याचा कुटा
तो घालून घेऊ. हे बघा. आणि यामध्ये आपण मिरची बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरचं भांडं, ते धुवून घालू. फक्त यामध्ये घालताना गरम पाणी घाला, थंड पाणी घालू नका या स्टेजला. आता तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आमटी घट्ट पाहिजे का पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आणि छान अशी शिजवून घ्यायची उकळी येतोपर्यंत. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे. आता हे बघा, याला छान अशी उकळी आली की झाली आपली आमटी तयार. त्याला उकळी होऊन देऊ. अशी ही सोपी, चविष्ट आणि पौष्टिक वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तुम्हीही घरी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आता छान अशी उकळी येऊ द्या. तोपर्यंत मी भात बघते शिजला का. तर आपला भात पण शिजला आहे. छान असा मऊसूत भात शिजलेला आहे, कारण आपण पहिले भाजून घेतलेले आहेत वरईचे तांदूळ, त्यामुळं छान असा शिजलेला आहे. हे बघा मी काढून घेते. बघा किती सुटसुटीत भात झालेला आहे आणि आमटी पण एक नंबर लागते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया, बाय.